लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 9व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले। फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील घटना। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीने गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली। याबाबत सविस्तर वृत्त असे की बाबरा येथील शेतवस्तीवर राहणारी एक मुलगी दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत शेतवस्तीवरून गावातील जिल्हा परिषद शाळेत पायी येणं जाणं करत होती। त्याप्रमाणे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दररोजप्रमाणे सदरील मुलगी पायी शाळेत गेली असता दुपारी 2च्या सुमारास शाळेच्या शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की तुमची मुलगी बेंचवरून पडल्याने तिला मार लागला, तुमच्या मुलीला घरी घेऊन जा असं म्हटल्यानंतर मुलीच्या वडिलांनी शाळेत येऊन पाहिलं असता मुलीच्या हाताच्या पोटरीला पट्टी केलेली दिसली। मुलीला विचारपूस केली असता शाळेत खेळताना पडल्याने मार लागला असं मुलीनं सांगितलं। दुसऱ्या दिवशी 10 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या भावाने गावात येऊन वडिलांना सांगितलं की घरी ताईच्या तोंडातून फेस येत आहे व तिची तब्येत जास्त खराब आहे, म्हणून तिला गावात दवाखान्यात आणलं असता डॉक्टरांनी तात्काळ फुलंब्रीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले। तिला फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं। तेव्हा मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना व सर्वांना सांगितलं की माझी मुलगी माझ्याजवळ रात्री रडत होती। रडत रडत तिने सांगितले की गावातील एक मुलगा दररोज माझा पाठलाग करतो, नेहमी त्रास देतो, तसेच त्याने बळजबरीने त्याच्या नावाचे यस हे इंग्रजी शब्द माझ्या हाताच्या दंडावर लिहिण्यास सांगितले। त्याच्या दररोजच्या त्रासामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही असं मुलीने आईजवळ सांगितलं। मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं की माझ्या मृत मुलीचे शवविच्छेदन फुलंब्री येथे न करता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात करण्यात यावं। त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केलं असता डॉक्टरांनी प्रोव्हिजनल PM रिपोर्टमध्ये मुलीचे मृत्यूचे कारण काहीतरी विषारी औषध पिल्याने झाला असे सांगितले। मुलीच्या वडिलांनी अशी तक्रार वडोद बाजार पोलीस ठाण्यात दिली। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 354D 305 व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांनी सदरील प्रकरणाचा तपास पिंक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बोराडे यांच्याकडे सोपवला आहे। माझी मुलगी कार्तिकी जनार्दन त्रिंबके ही शाळेत गेली असता मॅडमचा घरी तिच्या पप्पांना फोन आला की बाई तिच्या पप्पांना फोन आला तुमच्या मुलीच्या हाताला काहीतरी लागले, तुमच्या मुलीच्या हाताला बेंच लागलेला आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जा असं मॅडमला सांगितल्यानंतर ते शाळेत जाऊन मुलीला घरी घेऊन आले। मुलीच्या हाताला जखम पाहून मी मुलीला विचारलं की तुझ्या हाताला काय लागलं? ती म्हणाली माझ्या हाताला बेंच लागला। बाई सगळ्यांनी विचारलं की तुला हा बेंच कसा लागल बाई, तुला हे तू सांग बेंच कसा लागला। त्यानंतर ती रात्री खूप रडायला लागली, तिला खूप त्रास व्हायला लागला, मी तिला जवळ घेतलं, छातीशी कवटाळलं, बाई तू सांग ना तुझ्या हाताला काय लागलं ते। नंतर ती मला म्हणू लागली शाळेत शुभम चंद्रकांत भिवसने या मुलानं मला खूप त्रास दिला, यानं माझा खूप छळ केला, हा गाडी घेऊन माझ्या मागे खूप वेळस आला, तो विनाकारण मला त्यानं छळ केला। मॅडम वर्गात नसताना यानं माझ्या हातावर या जखमा केल्या, ह्या बघ मला असं मम्मी मला आता जगण्यात काही अर्थ उरला नाही, मला जगावंसं वाटाना मम्मी। मी पोरीला कार्तिकीला समज घातली की तू असा काही निर्णय घेऊ नको, असं काही करू नको बाई। तिचे पप्पा पण असं काही म्हणू नको बाई। पप्पा म्हणाले मी सकाळी जातो शाळेत चौकशी करतो, पण तिचा त्रासच खूप वाढला। तिला ह्या मुलानं 4-5 महिन्यापासून खूपच मानसिक त्रास दिला। शुभम चंद्रकांत भिवसने या मुलानेच माझ्या मुलीचे
घात केला. या मुलानेच माझ्या मुलीला खूप त्रास दिला. त्यामुळेच माझ्या मुलीनं आत्महत्या केली. या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. जो आरोपी आहे त्याला त्वरित ताब्यात घ्यावे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.